ते आपण बघू शकतो. मैदानामध्ये खेळपट्टी सजवली जाते. ती दोन्ही फलंदाजांनी रेडी थांबायचे. लगेचच क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्यायचंय लाडवी संघ. कोणेगावची सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. संतोष आणि विशाल अशी सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. संतोषला मागच्या सत्रामध्ये परतावं लागलं होतं पण या सत्रामध्ये पण लक्ष वेगळं असेल. बघूया कशा प्रकारे त्यांची इनिंग्स खेळतात संतोष. आणि ते आमच्या सोबत जोडतील सोहम पवार असतील माईक घेऊन. ये इथे सोहम, तुला मी इन्व्हाइट करतोय. तू जर इथे माईक मध्ये बोलला तर तुझ्या टीमला सुद्धा बरं वाटेल. त्यांची अपेक्षा आहे की तू एक ओव्हर तरी निदान कॉमेडी करावी. ते सामन्याकडे जाऊया आपण मैदानामध्ये. सलामीची जोडी आलेली मैदानामध्ये संतोष आणि विशाल. संतोष स्ट्राईक वरती, बघूया कशा प्रकारे अटॅक करतात. पॉवर प्लेचं षटक आहे आणि समोर गोलंदाज असतील गोविंद, ज्यांनी मागच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि याही सत्रामध्ये चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूने चांगलं बीट केलं संतोष खतरनाक फलंदाजाला. लाडवलीचे गोलंदाज गोविंद P1चं षटक टाकतात. मागच्या सत्रामध्ये एक चांगली गोलंदाजी केली होती. उर्वरित 5 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजाने, ते म्हणजे गोविंद. बघूया या सत्रामध्ये कशी गोलंदाजी करतात. अगदी पहिल्या चेंडूचा खेळ संपलेला आहे. दुसरा चेंडू आहे षटकाचा. हाही फटका चांगला आहे. ते स्टॉप केलाय चेंडूला. इथे एक धाव कंप्लीट झाली म्हणजे संघाचा श्री गणेश इथून झालेला आहे. बँकचा कोणेगावचं इथं अकाउंट ओपन झालेलं आहे. संतोषने एक सिंगल धाव काढली आणि इथून स्ट्राईक दिली ती विशालला. विशाल आलेच स्ट्राईक वरती. ज्यांनी मागच्या सत्रामध्ये चांगले फटकेबाजी खेळली होती तेच विशाल आता स्ट्राईक वरती आहेत. तिसरा चेंडू आहे षटकाचा. ही फटका चांगला आहे. कवचच्या डोक्यावरून टोलवलंय तर बॉर्डर लाईनच्या बाहेर पोहोचवलंय. पंच सांगते येतील 6 धावा विशालच्या बॅट मधून. षटकार डीजे. म्हटलं होतं विशाल यांची मागच्या सत्रात त्यांची बॅटिंग खूप स्ट्रॉंग राहिली होती. तशाच प्रकारे पहिल्या चेंडू होती त्यांच्या, ते षटकाराने सुरुवात करतायत. हाही फुल चांगला चेंडू होता, त्याच्यावरती समाचार घेतला. एक धाव कंप्लीट झाले. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा.
चांगला फटका आहे ते फंबलिंग बघायला मिळतंय क्षेत्रशः पोहोचतायत पण पोहोचता चेंडू जाईल 4 धावेसाठी आलेला विशालच्या बॅट मधून चौकार सॉरी संतोषने मारलेला फटका या आधीच्या चेंडूत एक सिंगल धावली होती त्यानंतर संतोषला स्ट्राईक मिळाली संतोषने सुद्धा चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे चांगला चेंडू होता ते चेंडू हवेमध्ये होता आणि ते खराब फेकी ते एकच धाव घेतली जाईल जरी खराब फेकी घेतली होती पण तिथे एक धावेचा समाचार मानला तो फलंदाज संतोषांनी पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे म्हणजेच P1चं पहिलं षटक इथे समाप्त झालेलं आणि इथून धाव संख्या जाऊन पोहोचले ती धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 आकड्यावरती रात्रीचे 2:30 वाजले तर अजूनही प्रेक्षकांची गर्दी आपण बघू शकतो तिथे मैत्री चषक 2025 मध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला दुसरा षटक घेऊन आला तो गोलंदाज कुणाल स्ट्राइक वरती असेल संतोष चांगली गोलंदाजी केली होती कुणालने मागच्या सत्रामध्ये अगदी विचार केला तर हाही चेंडू चांगला त्याला पॉइंटच्या दिशेने कट केलाय ते क्षेत्ररक्षक तैनात असेल एक धाव कंप्लीट केली गेली आहे ते दुसऱ्या धावेचं कॉल होतं पण इथे थांबवण्यात आलं संतोषांना तर विशालकडे स्ट्राइक असेल चांगला चेंडू होता त्याला पॉइंट वरून कट केलं होतं एक धाव ऍड होईल धाव संख्येत वाढ विशाल असतील स्ट्राइक वरती ज्यांनी मागच्या सत्रामध्ये एक षटकार मारला होता पहिल्या चेंडूची षटकार मारला होता तर स्ट्राइक वरती ते आहेत समोर कुणाल आहे आणि ते पॅडवर स्लिपचा फटका होता आणि ते लाऊडली अपील आपण बघू शकतो मैदानामध्ये आणि ते एक धाव घेतली जाईल म्हणजे लेग बायच्या स्वरूपात एक धाव चांगली सुरुवात म्हणलो आपण लाऊडली संघासाठी कोण होतो तो कुणाल त्याने मागच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच कुणाल या सत्रामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे तिसरा चेंडू कुणालचा आणि इथे बॅट चिकाडा आणि लाऊडली अपील आणि होईल सक्सेसफुल परतावं लागेल संतोष फलंदाजाला डीजे आणि ते फलंदाज मैदानात दाखल झालाय तो संजू इथून संतोषच्या पारीचा अंतर संपलेला आहे बिग हिट खेचण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आणि सेफली चेंडू लँड झाला तो कट लागून यष्टिरेखाच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी करतोय कुणाल अगदी 3 चेंडूचा खेळ संपलाय हाही चेंडू चांगला होता अगदी फलंदाजाला बीट केलं होतं संजू तिथे होते आता विशाल असते स्ट्राइक वरती एक धाव घेतली गेली स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 16 आकड्यावरती विशाल असते स्ट्राइक वरती हाही फटका चांगला अगदी खोदून काढलाय चेंडूला
एक धाव कंप्लीट केली. ते फंबलिंग क्षेत्ररक्षकाकडून ते चुकीचा थ्रो आणि ते ताद 2 धाव सुद्धा पूर्ण केल्या गेल्या. ते चुकीला माफी नसणार. इथे एक धाव होती तिथे 2 धाव घेण्यात आल्या. कितपत त्या धावा मागात पडतील. एकेरी दुई धावरी खूप महत्वाच्या असतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. विशालने त्यांच्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. एक डबल धाव आली या शेवटच्या लास्ट चेंडूवरती. पाच चेंडूचा इथून खेळ संपलेला आहे. शेवटचा चेंडू असलेले षटकाचं दुसरं षटक आहे. कुणाल चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू चांगला चेंडू होता. चेंडू हवेत होते. ते फंबलिंग बघायला भेटले. खराब क्षेत्ररक्षण बघू शकतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने समाधान मानतील ते विशाल. जिथे झेल होतं ते झेल जमिनीला दान झाला. इथे किती एक मोठा मासा जमिनीला दान झाला. विशाल सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं. बघूया ही झेल कितपत मागात पडते लाडोली संघाला. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. ती कुणाचा विचार केला तर खूप अप्रतिम गोलंदाजी केली. अगदी 2 चेंडूवरती लगातार सिंगल आले होते. लगेच तिसऱ्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त केली. चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती डबल धावाले. म्हणजेच एकूण धावसंख्या शेवटच्या चेंडूमध्ये आली ती 8 धावसंख्या शेवटच्या षटकामध्ये आली. 7 धावसंख्या आली. धावसंख्या झाली ती 20. गोलंदाजीसाठी आला तो केतन. तिसऱ्या षटक घेऊन आलाय. स्ट्राईक वरती असतील संजू. पहिला चेंडू चांगला चेंडूचा स्लोवर चेंडूचा मारा होता. इथे विशाल त्यांच्याकडे स्ट्राईक ठेवतो आणि ते खराब फेकी. इथे काय घडतंय पण होऊ शकते. जिथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये तिथे एक धाव लाडोली संघ देत आहेत ते कोळेगाव संघाला. ते रोखून ठेवलंय दोन्ही गोलंदाजांनी आणि तेच काम सुद्धा तिसरं गोलंदाज केतन सुद्धा करतायत. अगदी त्यांच्या जाळ्यामध्ये बांधून ठेवले ते कोणेगाव या संघाला. इथून अजून कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही पण विशाल अजूनही मैदानात दाखल आहेत. त्यांच्याकडून अजूनही अपेक्षा असते त्यांच्या टीमसाठी मोठे फटके येण्याची. आणि ते चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूचा मारा होता आणि इथं संजूला परतावं लागेल ते रनआउटच्या स्वरूपामध्ये. विचार केल्यानं अगदी गोलंदाजीमध्ये एकदम ते यशस्वी ठरलेत. मागच्या सत्रामध्ये त्यांची खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. गोलंदाजीच्या थ्रू ते मॅच विन झाले होते ऑलमोस्ट. या सत्रामध्ये त्यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे. इथून 2 चेंडूचा खेळ संपल्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 21 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. हा फटका सुंदर आहे तर बॉर्डर लाईनच्या बाहेर पोहोचवलाय. विशाल तिथे तैनात होते. विशालनी म्हटलं मी स्ट्राईक सोडणार नाही कारण की माझ्यात ती क्षमता आहे बिग हिट मारण्याची. तेच काम विशाल मैदानात करतायत.
ते प्रशांत. स्ट्राईक विशालने आपल्याकडे ठेवली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 आकड्यावरती. ते 3 गडी बाद झालेले आहेत. हाही फटका चांगला अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कट केले. चेंडूला एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरी सुद्धा केली. हे 2 धावा सक्सेसफुल झालेल्या आहेत. 2 धावा ऍड होतील. इथून स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला तो गणेश. शेवटचा चेंडू या षटकाचा. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये होता पण ते एक धाव घेण्यात आली. 3 षटकांचा खेळ संपल्याने धावसंख्या झाली ती 31 आणि इथून धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तो लाडोली संघाला 32 धावांचा. 18 चेंडू 32 धावाचं समीकरण असेल. तीन षटकांचा खेळ असेल. 32 धावांचा पाठलाग असेल तो लाडोली संघाला. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. ती सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. केतन आणि बबुल यांचा जर विचार केला ना त्यांनी मागच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावली होती आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. तोच बबुल आता मैदानात आलेला आहे. हे कशा प्रकारे आपल्या संघाला विजयी करतायत. संतोष असतील गोलंदाजीवर. संतोष दाखल झालेत प्रगती पदावरती.
पंच ते सामन्याला होती सुरुवात. सेकंड इनिंगचा खेळ असेल, पॉवर प्लेचं षटक असेल. संतोष असतील गोलंदाजीवरती. पहिला चेंडू, चांगला चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये होता, त्यावरती प्रहार केला. एक धाव कंप्लीट केली गेली. ते संघाचं अकाउंट ओपन झालेलं आहे 1 धावेने. 1 धाव ऍड होईल. केतनने सुरुवात केली आहे. बबुल स्ट्राईक वरती आलेत. बबुलनी मागच्या सत्रामध्ये चांगली फटकेबाजी केली होती. या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना फलंदाजी करावी लागेल. संतोष यांचा जरी विचार करायला गेलो तर मागच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. बॅक टू बॅक चेंडू डॉट काढले होते आणि तशाच प्रकारे आही चेंडू डॉट काढतायत. समीर शिंदे सारख्या फलंदाजाला बीट केलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता समोर बबुल आहेत. त्या बबुलच्या स्वरूपात कसे गोलंदाजी करतील संतोषी गोलंदाज. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 1 आहे. तिसरा चेंडू आहे षटकाचा आणि ते पूल केलाय. चेंडूला जाईल बॅक साइड एरियामध्ये आणि ते चेंडू लढाई विजयी होतोय. ते सॉन्ग लावण्यात आलं आणि ते सुरुवात केली आहे. मी म्हटलं होतं बबुल यांच्याकडे ताकद आहे ती मोठे फटके खेळण्याची. इथून पहिला चौका त्यांच्या अकाउंटमध्ये दाखल झालाय. हाही चेंडू चांगला होता, अगदी खोदून काढलाय चेंडूला. ते कमबॅक मात्र होत आहे संतोष या गोलंदाजाकडून. चांगला चेंडू होता, अगदी वाईड यॉर्कर चेंडू होता आणि ते पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, क्षेत्रशक्तीपर्यंत पोहोचतो आणि ते झेल प्राप्त करतोय. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच आपण असं म्हणतो आणि ती तशाच प्रकारे अप्रतिम झेल टिपली गेली आणि ते परतावं लागलं ते बबुल्या फलंदाजाला. संतोषने टी फॉर टॅग दिलाय. जय आलाय फलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू संतोष यांचा. ही फटका चांगला आहे, सरळ मारलाय. ते क्षेत्रक्षक तोपर्यंत पोहोचतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेने समाधान मानतील आणि ते पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. इथून समाचार असेल 12 चेंडू आणि 26 धावेचा. जय आलेत बॅटिंगसाठी. 1 धावेने समाधान मानला. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका होता, बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचले, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा रामच्या द्वारे. अजूनही 12 चेंडू आणि 26 टार्गेट असेल लाडोली संघासाठी. आणि आता गोलंदाजीसाठी आलेत ते गोलंदाज प्रशांत. पहिला चेंडू प्रशांत यांचा.
दी वाईड ओरकर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. आमचे पंच आम्हाला सांगतील वाईड चेंडू असेल, एक धाव ऍड केली जाईल म्हणजे धाव संख्यात वाढ. तर इथून समाचार असेल 12 चेंडू आणि 25 धावेचा. 7 धाव संख्या झालेली आहे आणि ते ओव्हरची सुरुवात वाईडच्या स्वरूपात आपण बघू शकतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर हे दुसरे षटक जे आहेत स्ट्राईक वरती. पहिल्या चेंडू षटकाचा ही चेंडू चांगला होता, अगदी वाईड लाईनच्या यॉर्कर लाईन मध्ये टाकलेला हा चेंडू होता आणि डॉट चेंडू येईल इथून. एक चेंडूचा इथून खेळ संपलेला आहे. चांगली सुरुवात करून देतोय तो प्रशांत हा गोलंदाज. दुसरा चेंडू या षटकाचा ही चेंडू चांगला होता आणि फटका सुद्धा तेवढाच चांगला होता. अगदी कव्हर्सच्या दिशेमध्ये मारला होता हा फटका. ते एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. प्रशांत आहेत गोलंदाजासाठी आणि ते फुल टॉस चेंडू होता आणि ते समोर आणि ते फंबलिंग बघू शकतोय, पण इथे एकच धाव घेतली जाईल. एक धाव ऍड होईल. इथून जर तुम्हाला सामना विजय व्हायचा असेल ते मोठे फटके येणं खूपच गरजेचं आहे. ते लाडवली संघाला चांगली गोलंदाजी सुद्धा आपण म्हणू शकतोय कोणेगाव या संघाची. 3 चेंडूचा खेळ संपल्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. एक बाद. चांगली गोलंदाजी प्रशांत या गोलंदाजाची. चौथा चेंडू या षटकाचा आणि ते रिव्हर्स अटेम्प्ट केलंय पीक आणि ते चुकी होते. ते क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये, ते झेल प्राप्त केलाय आणि ते परतवय ते जय या फलंदाजाला. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. तालुका जिल्हा विचारून घे. जय यांनी आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आणि तो बेनिफिट झाला तो कोणेगाव संघाला. अजून एक गडी बाद झाला म्हणजे 2 बाद असं समीकरण असेल. 9 धाव संख्या स्कोर कार्डवरती आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला. इथून असतील शेवटचे 2 चेंडू. प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. 5वा चेंडू षटकाचा अगदी बाहेर निघून खेळायचा प्रयत्न होता, पण आमचे पंच आम्हाला सांगतील वाईड असेल चेंडू आणि वाईड लाईनच्या बाहेर चेंडू आदळला. इथे एक धाव ऍड होईल. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. इथे मोठे फटके येणं खूपच गरजेचे आहे. शेवटचे असतील 8 चेंडू. चांगला फटका आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ते झेल प्राप्त करतो तो राम हा क्षेत्ररक्षक. चांगली झेल ते परतावं लागेल फलंदाज राकेश याला. शेवटचा चेंडू असलेल्या षटकाचा 10 संख्या झालेली आहे. इथून करायच्या असतील 22 धावा. शेवटचा चेंडू या षटकाचा आणि फलंदाजीसाठी आला तो प्रथमेश. आणि ते अजून एक वाईड मी म्हणू शकतो आणि नक्कीच एक धाव अजून एक ऍड होईल. इथे या षटकामध्ये आपण वाईडचे पण विचार करायला गेलो तर 3 वाईड आलेले त्या षटकामध्ये. ते एक्स्ट्राची धाव गेलेली आहे. बॅटच्या स्वरूपात कोणती धाव आली नाहीये. इथून मोठे फटके येणं खूपच गरजेचं आहे. शेवटचा चेंडू षटकाचा
ही फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूला आणि ते झेल प्राप्त होईल कारण ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल प्राप्त झाली होती, पण सेकंड अटेम्प्टला ट्राय करायला तर झेल जमिनीला दान झाली. ही झेल कितपत महागात पडली असती. इथे 2 धावसंख्या घेण्यात आल्याने स्कोर कार्ड मध्ये बदलाव झाल्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. इथून समीकरण असेल 6 चेंडू आणि 19 धावेचं. 6 चेंडू आणि 19 धावेचं समीकरण असेल. आता गोलंदाजीसाठी आला तो श्रेयस आलाय गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक असेल त्याच्यावरती जबाबदारी असेल, ते थोडंसं लक्ष हार्ड असेल, पण आता फलंदाजीसाठी असेल तो. केतन असेल स्ट्राईक वरती. 6 चेंडू आणि 19 धावेचं पाठलाग करायचा असेल तो लाडोली संघाच्या खेळाडूला, तो म्हणजे केतन याला. पहिल्या चेंडूवरती हवाई हल्ला जाईल बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. ते चांगली सुरुवात म्हणजेच मोठं लक्ष होतं. 6 चेंडू 19 धावेचं त्यावरती इथून सुरुवात चांगली केली आहे. आता समीकरण वेगळं असेल. 5 चेंडू आणि 13 धावेचं इथून चांगली सुरुवात. ही फटका चांगला आहे. इथून 1 धाव कंप्लीट गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील, तो प्रयत्न सक्सेसफुल होईल काही ते, आणि ते दुसरी धाव सुद्धा घेतली जातीये. इथून स्ट्राईक असेल केतनकडे. आता समीकरण असेल 11चं, म्हणजेच 4 चेंडू आणि 11 धावा असतील. इथून मॅच मध्ये ट्विस्ट होईल का, अशी मॅच आजच्या रात्रीला आपल्याला बघायला भेटतीये. गोलंदाज श्रेयस होती, ते दबाव असेल. केतन स्ट्राईक वरती आहेत. 3रा चेंडू आहे षटकाचा. ते चांगला चेंडू होता, अगदी वाईट लाईनच्या यॉर्कर लाईन मध्ये टाकला होता चेंडू, अगदी खोदून काढला होता, पण ते यश मिळालं ते गोलंदाज श्रेयस याला. 3 चेंडू आणि 11 धावेचा पाठलाग करायचा असेल तो लाडोली संघाला. अजूनही मॅच गेली नाही. इथून जर कुठला बिग हिट आला तर मॅच मध्ये ट्विस्ट होईल मित्रांनो. 4था चेंडू असेल या षटकाचा. या बॉलवरती पूर्णपणे मॅच डिपेंड होतीये. आणि अगदी शॉर्ट चेंडू, तर हा चौकार कितपत माघात पडेल. आलेला बॅक स्लिप मध्ये हा चौकार होता. असे चौकार खूपपणे मॅच बदलतात, आणि हा चौकार कितपत माघात पडणार आहे. मी म्हंटलो तर मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. इथे नशिबाची साथ असल्याने जिथे कट होती तिथे कुठली प्रकारची धाव, तिथे 4 धावा आल्या. आता समीकरण असेल 2 चेंडू 6 धावेचं, 7 धावेचं, आणि ते डॉट चेंडू येतोय. इथे चुकी करतोय फलंदाज केतन, आणि ते डॉट चेंडू. या स्पर्धेचा नियम असेल कंपल्सरी चेसिंग, म्हणजे आता इथून असेल 1 चेंडू आणि 7 धावेचं. एक चेंडू आणि 6 धावेचं समीकरण असेल. दोन्ही खेळाडूंमध्ये दबाव असेल. एकीकडे असेल श्रेयस, एकीकडे असेल केतन. 1 चेंडू आणि 7 धावेचं समीकरण असेल. आणि इथे सामना विजय झाला तो कोणेगाव संघ. दोन्ही संघांचं खूप खूप आभार.
आणि ते फलंदाज बाद झाला. तर केतन शेवटचा चेंडू होता. 2 चेंडूवरती 11 धावाचं पाठला करायचं. त्या स्वरूपात एक कट मध्ये एक बॅकफिल्ड मध्ये एक चौकार आला. तिथून धावा करायच्या होत्या. 1 चेंडू होती 7 आणि इथून केतनला त्याच्या फटक्याची साथ नाही भेटली. चला लगेचच यानंतर सामना असेल. सिद्धिविनायक इंदगाव विपक्ष कोणेगाव असा सामना रंगणार आहे. यानंतरचा चला लगेच दोन्ही कर्णधार यायचे आपलं नाणेफेक करून घ्यायचे. अनिकेत मामदे यांनी त्यांना खास आमंत्रित केलं या स्पर्धेसाठी. खास आमचे मनोज झोरे सांगतात की खास त्यांना आमंत्रित केलंय मैत्री चषक 2025 मध्ये. विशाल